नमस्कार, नया सवेरा न्यूज़ में आप सभी का स्वागत है। देखिए पूरी खबर विस्तार से। स्थानिकों की मांग पर चंदनवाड़ी के लोगों को लिए भाजपा उपाध्यक्ष महेश कदम द्वारा लगातार प्रयत्नों के बाद भाजपा विधायक संजय केलकर की निधि से गांधी जयंती एवं लाल बहादुर शास्त्री की जयंती के अवसर पर लोगों को डस्टबिन एवं वरिष्ठ नागरिकों के लिए बेंच वितरण किया गया। भाजपा विधायक संजय केलकर द्वारा नागरिकों एवं स्वच्छता को लेकर अनेक उपक्रम इसी तरह किए जाते हैं। कार्यक्रम में सीताराम राणे, विकास पाटिल समेत सभी पदाधिकारी एवं नागरिक उपस्थित रहे। जयंतीच्या निमित्ताने या चंदनवाडी भागामध्ये आमचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष माजी सहकारी महेश कदम यांच्या पुढाकाराने आणि मागणीनुसार या भागामधल्या ज्या गृहसंकुलं आहेत ज्यांना अत्यंत गरज होती डस्टबिनची, की ज्या ट्रॉलीच्या रूपाने असतील आणि बेंचेसची, आज अतिशय चांगला दिवस आहे। गांधी जयंती आणि महात्मा गांधींनी स्वच्छतेचं बीज रोवलं आणि त्या दिवशी या डस्टबिनचं वाटप जे आहे त्या विविध या भागामधील सोसायट्यांना आपण करतो आहोत आणि बेंचेसची देखील वाटप करतो आहोत। आज गेल्या काही 4-5 वर्षामध्ये जवळजवळ 400 सोसायट्यांना ही अत्यंत गरज आहे। जर डस्टबिन नसेल तर कचरा टाकायचा नाही, ओला आणि सुका कचऱ्याची व्यवस्था नसेल तर हे अभियान पुढे कसं जाईल। आणि त्या अनुषंगाने आमदार निधीतून मी हा प्रयत्न केला की जास्तीत जास्त गृहसंकुलांना आपण या ट्रॉलीज देऊ डस्टबिनच्या आणि बेंचेस पण देऊ। सिनियर सिटीजनना, महिलांना त्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो आणि आज या चंदनवाडी परिसरामध्ये काही सोसायट्यांना हे आपण देतो। गेली 1 ते 1.5 महिन्यापासून या विभागातील सोसायट्यांचं एक मागणी होती की डस्टबिन, डब्बे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकडे स्टँड अशा दोन्हींची व्यवस्था आम्हाला करण्यात यावी आणि त्यांच्या मागणीनुसार मी ठाण्यातील आमचे ठाणे शहराचे लाडके नेतृत्व जनसेवक आमदार आदरणीय केळकर साहेब यांना ती मागणीचा पाठपुरावा आम्ही गेली महिन्याभरापासून करत होतो। आणि आज गांधी जयंती साहेबांनी सांगितलं की आजचाच दिवस योग्य आहे की ज्या व्यक्तींनी या देशाचं राष्ट्रपिता म्हणून ज्यांना आपण संबोधलं जातं, स्वच्छता मोहीम आपण जी राबवतो तो आजचा दिवसच निवडून ठेवा आणि आजच सगळ्या सोसायटीच्या सगळ्या कमिटीवरना बोलून घ्या आणि त्यांचा वाटपास करा। आणि मी साहेबांचं मनापासून आभार आहे की गेल्या महिन्याभरामध्येच ह्या जवळजवळ 15 डस्टबिन, डब्बे आणि बाकडे असे 350-500 सोसायट्या आत्तापर्यंत देण्यात आलेले आहे। आणि ह्या कार्यक्रमाचं स्टेटस मी काल ठेवलं तर माझ्याकडे आत्तापर्यंत 60 सोसायटींचं निवेदन आलेलं आहे की साहेब आम्हालाही ह्याच गोष्टी आम्हाला परत तुमच्याकडून पाहिजेत। मी त्यांना सांगितलं आहे काळजी करू नका, महिन्याभराने हॅट्रिक आमदार म्हणून तुमच्यापर्यंत आम्ही आणणार आणि त्यांच्यामार्फत पुन्हा या त्यांना आम्ही मिळवून देणार। ह्या 2 गोष्टी त्या सांगितल्या आहेत। साहेबांचं ठाणे शहरातील या विभागाकडून मनापासून आभार व्यक्त करतो की कमी वेळेमध्ये ह्या सोसायट्यांचं तुम्ही योग्य निर्णय घेऊन चांगल्या परिस्थितीनुसार आपला चांगल्या क्वालिटीचे डस्टबिन म्हणजे कचरा डब्बा जो असतो ती क्वालिटी आणि जो बाकडे आहे ते चांगल्या क्वालिटी मिळवून दिल्याबद्दल आम्ही साहेबांचा आभार आहे।